नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समीशां स्वागतम्। अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। यतीची गुहा फार दूर नव्हती, पण तिथे जाईपर्यंत माझे काळीज अरण्यातले चित्रविचित्र आवाज ऐकून पळत सुटणाऱ्या सशासारखे थरथरत होते। याने मला गुहेतच कोंडून ठेवले तर मी मोठा योद्धा असेन, पण अशा हठयोग्यांना नाना प्रकारच्या सिद्धिवश असतात। रागारागाने त्याने एखाद्या प्राण्यात आपले रूपांतर करून टाकले तर अश्वमेध जिथल्या तिथे राहील। युवराजांना पाताळातल्या नागांनी नेले की आकाशातल्या यक्षगंधर्वांनी पळविले हे माझ्याबरोबरच्या सैनिकांना कधीच कळणार नाही। ते खाली मान घालून जड पावलांनी हस्तिनापूरला जातील। बाबा कपाळाला हात लावून बसतील। येयू नाहीसा झाला हे ऐकून आई मूर्छित होईल। काशीप्रमाणे भीतीमुळे ही मनुष्य नाही नाही त्या कल्पना करू लागतो। यती उभ्या जन्मात मला पहिल्यांदा भेटत होता। माझे मन या आकस्मिक भेटीने कसे फुलून जायला हवे होते, पण त्याच्या बोलण्याने ते गारठून गुहेत गेल्यावर त्याच्याशी काय बोलावे या विचारात मी पडलो। लवकरच आम्ही निवासस्थानापाशी आलो। ती एक वेडीवाकडी गुहा होती। काटेरी वेलींनी तिचे तोंड झाकून गेले होते। यतीने एका हाताने काही वेली दूर केल्या तेव्हा कुठेतरी तिथे गुहा आहे हे माझ्या लक्षात आले। त्याच्या मागोमाग अंग चोरून मी आत गेलो, तरी गुहेच्या तोंडावरल्या वेलींच्या 4-5 काट्यांचे ओरखडे मला मिळालेच। त्या काटेरी दारातून मी आत जातो न जातो तोच वाघाचे गुरगुरणे ऐकू आले। माझा हात धनुष्य बाणांकडे गेला। यती मागे वळून हसून म्हणाला, इथं त्याचं काम नाही। तुझा वास येऊन तो गुरगुरला। एरवी एखाद्या सशासारखा इथं पडून असतो तो। मी जिथं जातो तिथले हिंस्र पशु माझे मित्र होतात। माणसापेक्षा तेच अधिक पवित्र असतात। जाता जाता यतीने ते वाघाचे मस्तक थोपटले। तो एखाद्या मांजराच्या पिलासारखा यतीशी खेळू लागला। आता गुहेच्या अगदी आतल्या भागात मी आलो। अपूर्व चमकदार प्रकाश तिथे पसरला होता। मी चोहोंकडे पाहिले। कोपऱ्या कोपऱ्यात काजव्यांचे थवे चमकत होते। प्रत्येक कोपऱ्यात एक एक नाग वेटोळे घालून स्वस्थ बसला होता। प्रत्येकाच्या मस्तकावरला मणी चमचमत होता। उजवीकडे बोट दाखवून यती म्हणाला, ही माझी शय्या। मी वाकून पाहिले। एका लहान खडकाशी उशी केली होती यतीने। गुहेच्या तोंडावर पसरलेल्या काटेरी वेलीचे अंथरूण त्या उशीच्या खाली पसरले होते। यती सदैव या शय्येवर झोपतो या कल्पनेने माझ्या अंगावर काटा उभा राहिला। तो माझा थोरला भाऊ होता। आज तो हस्तिनापुरात असता तर सारे राजविलास त्याच्यापुढे हात सोडून उभे राहिले असते। ते सोडून त्याने हा जीवनक्रम का स्वीकारला? यात कोणते सुख आहे? यती अंती काय मिळवणार आहे? तो कशाचा शोध करीत आहे? यतीने त्या काटेरी शय्येच्या बाजूला पडलेले एक मृगाजीन उचलले आणि उंच सखल भूमीवर ते पसरीत तो म्हणाला, बस। तो स्वतः त्या काटेरी शय्येवर बसला। धनुष्य बाण बाजूला ठेवून त्या मृगाजिनावर मी कसा बसा टेकलो, पण यती मात्र सिंहासनावर बसल्यासारखा आरामात बसला होता। मी कंटकशय्येवर पडल्याप्रमाणे पळापळाला तळमळत होतो। त्याची मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती। वर काळ्या कुळकुळीत जटा, खाली तितकीच काळी कुळकुळीत दाढी, या दोन्हीच्या मधले तोंड लहान मुलासारखे दिसत होते ते, पण हे नेहमीचे लहान मूल नव्हते। अकाली म्हातारे झालेले लहान मूल होते ते। त्याचे लुकलुकणारे डोळे काळोखात ढोलीतून डोकावून पाहणाऱ्या घोबडाच्या डोळ्यांसारखे वाटले मला। त्याचे शरीर म्हणजे केवळ हाडांचा एक सापळा होता। गळून पडणाऱ्या पिकलेल्या पानासारखी त्याची अंगकांती फिकट पिवळसर भासत होती। त्याच्या अंगाला सुरकुत्याही पडल्या होत्या। मध्येच मी त्याच्या मुद्रेकडे अधिक निरखून पाहिले। त्याच्या कृशतेमुळे असेल, पण एखाद्या पक्षाच्या चोचीसारखे त्याचे नाक आहे असे मला वाटले। त्याची मूर्ती पाहिली म्हणजे हा पुरुष कधी काळी तरुण असेल का असा भाससुद्धा होत नव्हता। युद्धाचा आनंद दूर राहो, साधा घोड्यावर बसण्याचा आनंदसुद्धा याने उपभोगला नसेल। मग अलकासारख्या तरुणीच्या चुंबनातले सुख, हा विचार मनात येताच मी दचकलो। यतीने किती उग्र तपश्चर्या केली आहे हे त्या गुहेवरून आणि त्याच्या देहावरून उघड दिसत होते। त्याला दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखण्याची सिद्धीसुद्धा प्राप्त झाली असेल, नाही कोणी म्हणावे। त्या गुहेने, यतीच्या त्या तत्त्वज्ञानाने माझ्या सर्व भावना जणू काही बधीर करून टाकल्या होत्या। तसे नसते तर आयुष्यात पहिल्यांदाच भेटत असलेल्या भावाला मी कडकडून मिठी मारली असती। त्याच्या तोंडाकडे पाहत मी डसडसा रडलो असतो।
त्याला हट्टाने हस्तिनापूरला ओढून नेऊन आईच्या पायांवर घातले असते, पण यातले काहीही होणे शक्य नाही हे ओळखूनच की काय मी एखाद्या मुक्या प्राण्यासारखा त्याच्या पुढ्यात बसलो होतो. काहीतरी बोलायला हवे म्हणून मी म्हणालो, तुला पाहून आईला फार आनंद होईल. या जगात खरा आनंद एकच आहे, ब्रह्मानंद. शरीरसुख शेवटी दुःखालाच कारणीभूत होतं, मग ते सुख स्पर्शाचं असो अथवा दृष्टीचं असो. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यावर विजय मिळवण्याकरता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याचं प्रमुख कर्तव्य आहे. ही माझी खायची फळं पहा. त्यानं पुढे केलेली फळं मी हातात घेतले. प्रसाद म्हणून त्याचा एक तुकडा काढून तो मी चावू लागलो. लगेच जीभ कडू झाली. तो कडूपणा माझ्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाला असावा. ते पाहून यती म्हणाला, माणसाच्या जिभेला गोड फळं आवडतात. ती आपण तिला देत राहिलो म्हणजे गोड फळांविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते. आसक्तीनं मनुष्य शरीरपूजक होतो. देहाची पूजा करणाऱ्याचा आत्मा बधीर होत जातो. फक्त विरक्तीनंच माणसाचा आत्मा जागृत राहतो. त्या विरक्तीसाठी मीही कडू फळं मिटक्या मारीत खात असतो. त्याने एक एक फळ उचलले आणि दातांनी त्याचे कचाकच तुकडे करीत तो भराभर खाऊ लागला. माझ्या तोंडात अजून तो लहान कडू तुकडा तसाच घुटमळत होता. गुहे बाहेर जाणे शक्य असते तर तो सारा चोथा मी थुंकून आलो असतो. यती आणि मी सख्खे भाऊ होतो, पण त्याच्या माझ्यामध्ये एक भयंकर खोल दरी पसरली होती. त्या दरीची जाणीव आता मला पूर्णपणे झाली. ते फळ खाऊन संपवित यती म्हणाला, प्रत्येक इंद्रियावर माणसानं असा विजय मिळवला पाहिजे. या मार्गाला लागल्यापासूनच मी हीच धडपड करीत आहे, पण अजून माझी मला खात्री वाटत नाही. हिरवळीत साप लपून बसतात. विरक्तीचा आड आसक्तीही तशीच. लहानपणी एका रात्री तो आईला सोडून का निघून गेला हे मला कधीच नीट कळले नव्हते. मी धीर करून त्याला विचारले, अगदी बाळपणीच तू या मार्गाकडे कसा वळलास? ज्या ऋषीच्या कृपेनं मी झालो त्यांच्या आश्रमातच मला उपरती झाली. आई मला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेली होती. रात्री पर्णकुटीत आई गाढ झोपली, पण मला भलभलती स्वप्न पडू लागली. मी हळूच उठून पर्णकुटी बाहेर आलो. मांजराच्या पावलांनी जवळच्या पर्णकुटीत गेलो. आश्रमातले शिष्य बोलत बसले होते. ते म्हणत होते, या नहुष राजाची मुलं कधी सुखी होणार नाहीत. माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. यतीप्रमाणे मीही नहुष महाराजांचा मुलगा होतो. त्या शिष्यांचे भयंकर भविष्य खरे होणार असले तर नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाला, नहुष राजाची मुलं सुखी होणार नाहीत? हो, अजून ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत. कारण शाप कुणाचा? ऋषींचा. ऋषींनी शाप द्यायला बाबांच्या हातून काय पाप घडलं होतं ती कथा मला सुद्धा नीट ठाऊक नाही. तू आता जा, माझी ध्यानाची वेळ झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रात्री त्या शिष्यांच्या उद्गारांनी मला सावध केलं. दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी व्हायचं मी ठरवलं. भटकत भटकत मी हिमालयात गेलो. तिथं मला एक हठयोगी गुरु भेटला. मी मध्येच प्रश्न केला, यती, आपल्या धाकट्या भावाला तू एक भिक्षा घालशील का? काय हवंय तुला? मी असा हस्तिनापूरला जातो आणि आईला घेऊन येतो. तिला एकदा तू भेट. नकारार्थी मान हलवीत यती उद्गारला, ते शक्य नाही. माझी तपश्चर्या अजून पुरी झालेली नाही. परमेश्वर माझ्या मुठीत आलेला नाही. तू तिला घेऊन आलास तरी माझी भेट होणार नाही. मी एका जागी फार दिवस राहत नाही. आसक्ती हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. कुठल्याही जागेविषयी थोडंसं प्रेम वाटू लागलं की मी ती तात्काळ सोडतो. मग आईची नी तुझी भेट केव्हा होईल? कोण जाणे. कदाचित होईल, कदाचित होणार नाही. नी तुझी माझी भेट आजच्यासारखीच केव्हा तरी योगायोगानं होईल. त्यावेळेला मला साऱ्या सिद्धी वश झालेल्या असतील. चल उठ, बाहेर जा. माझी ध्यानाची वेळ होऊन गेली. गुहेबाहेर तुला पोहोचवतो. आणि गुहेच्या तोंडावरील काटेरी वेली दूर सारून आम्ही दोघे भाऊ बाहेर आलो. आता मला त्याचा निरोप घेणे प्राप्तच होते. मी सद्गतीत स्वराने म्हणालो, यती, येतो मी. माझी आठवण ठेव. गुहेत आल्यापासून त्याने मला स्पर्शसुद्धा केला नव्हता, पण या शेवटच्या क्षणी त्या कठोर निर्धाराला तडा गेला असावा. उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, ययाती, आज न उद्या तू राजा होशील, सम्राट होशील, 100 अश्वमेध करशील, पण एक गोष्ट विसरू नकोस, जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही. अश्वमेधाचा दिग्विजय घोडा बरोबर घेऊन मी हस्तिनापुरात प्रवेश केला. राजधानीने मोठ्या थाटामाटाने माझे स्वागत केले. सारी नगरी नववधूसारखी नटली होती.
प्रमदेसारखी पुष्पकटाक्षांची वृष्टी करीत होती. पण माझे मन या अपूर्व स्वागताने सुद्धा व्हावे तसे प्रफुल्लित झाले नाही. कंठात घातलेल्या सुंदर सुवासिक पुष्पहारात आपले आवडते फूल तेवढे असू नये तसे वाटत होते ते स्वागत मला. नगराच्या महाद्वारात मला पंचारती ओवाळणाऱ्या दासीत अलका कुठेच दिसत नव्हती. नंतरच्या समारंभातही ती उझरती देखील दृष्टीला पडली नाही. माझे डोळे एकसारखा तिचा शोध करीत होते, पण त्यांना अतृप्तच राहावे लागले. आईचा आनंद तिच्या पाहण्यातून, चालण्यातून आणि बोलण्यातून पळापळाला प्रगट होत होता. तिचे यौवन जणू काही परत आले होते, पण तिच्या स्निग्ध दृष्टीतून वाहणाऱ्या वात्सल्यात न्हाऊनही माझ्या हृदयाचा एक कोपरा कोरडाच राहिला होता. शेवटी सहज आठवण झाल्याचे नाटक करीत मी आईला म्हटले, अलका कुठं दिसत नाही आई. ती मावशीकडे गेली आहे आपल्या. तिच्या मावशीचं घर कुठं आहे? फार दूर आहे ते, हिमालयाच्या पायथ्याशी. तिथूनच पुढं राक्षसांचं राज्य सुरू होतं. त्या रात्री राहून राहून मी यतीचा आणि अलकेचा विचार करीत होतो. माझ्या महालात पंचकावर लोळत होतो मी. पण या वेळेला यती हातात कमंडलू घेऊन अरण्यात जलाशयावर जात असेल. त्याच्या मनात कशाची भीती नाही, कुणाविषयी प्रीती नाही. या जगात सुखाचा खरा मार्ग एवढा एकच आहे का? त्या मार्गाकडे आपले मन ओढ का घेत नाही? आपल्याला राहून राहून अलकेची आठवण का होते? त्या रतीच्या मूर्तीसारखी त्या रात्रीची अलका आपल्या मनावर कुणी कोरली आहे? ती यावेळी काय करीत असेल? ती सुखाने झोपली असेल की आपल्या आठवणीने अस्वस्थ झाली असेल? स्वप्नात ती हस्तिनापुराला येत असेल का? इथे आल्यावर माझ्या महालाभोवती घुटमळत असेल का? अश्वमेधाच्या समारंभात या गोष्टीचा मला हळूहळू विसर पडू लागला. अश्वमेध संपतो तोच ज्यांच्या आशीर्वादाने आईला यती झाला होता, त्या महर्षींचे शिष्य त्यांचा निरोप घेऊन बाबांकडे आले. त्या ऋषीचे नाव कुणीही घ्यावयाचे नाही असा आमच्या घराण्यात संकेत होता. त्या संकेताच्या मुळाशी भीती होती की राग होता कोणाला ठाऊक. पण आपल्या जीवनाची कहाणी सांगताना कुठलीही गोष्ट लपवून ठेवावयाची नाही अशी मी मनाला एकसारखी शिकवण देत आहे. त्या ऋषींचे नाव अंगिरस. देवदानवांचे महायुद्ध सुरू होण्याचा संभव निर्माण झाला होता. ते युद्ध होऊ नये म्हणून अंगिरसांनी शांती यज्ञाचा संकल्प सोडला होता. या यज्ञातला प्रमुख ऋत्विज त्यांचा आवडता शिष्य कच होणार होता. कच हा देवगुरु बृहस्पतींचा मुलगा. त्यामुळे या यज्ञात राक्षसांकडून अनेक विघ्ने येण्याचा संभव होता. त्या विघ्नांपासून यज्ञाचे संरक्षण करण्याकरता अंगिरसांनी बाबांकडे त्यांच्या दिग्विजयी मुलाची मागणी केली होती. अश्वमेधापेक्षाही मोठा असा हा सन्मान होता. माझ्या आकांक्षा त्या शांती यज्ञाभोवती प्रदक्षिणा घालू लागल्या. यतीची भेट हे माझ्या आयुष्यातले एक भयंकर स्वप्न होते. अलकेचे चुंबन हे माझ्या जीवनातले एक सुंदर स्वप्न होते. पण दोन्हीही स्वप्नेच होती. शांती यज्ञ हे काही तसले स्वप्न नव्हते. या यक्षाचे रक्षण करताना आपले शौर्य प्रकट होईल. राक्षसांचा लीलेने पराभव करणारा हा नवा वीर कोण आहे हे पाहण्याकरता इंद्र आपल्याला पाचारण करील. मग आपण स्वर्गात जाऊ. अलकेपेक्षा सहस्त्रपटींनी सुंदर असलेल्या अप्सरा तिथे आपले मन वेधून घेण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्या विलोल कटाक्षांकडे किंवा मोहक विभ्रमांकडे लक्ष न देता आपण इंद्राला म्हणू, देवराज, देवदानवांच्या युद्धात मी सदैव तुम्हाला सहाय्य करीन. मात्र माझ्यासाठी एक गोष्ट तुम्ही करायला हवी. नहुष राजाची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा शाप मिळाला आहे माझ्या वडिलांना. त्या शापावर उशाप हवा आहे मला. आईने माझ्या जाण्याला मोडता घालण्याचा प्रयत्न केला. मूल कितीही मोठं झालं तरी आईला ते लहानच वाटतं असं तिने डोळ्यात पाणी आणून मला पुन्हा पुन्हा सांगितले. मला तिच्या दुबळेपणाची कीव वाटू लागली. मी राक्षसांच्या पराभवाची आणि माझ्या पराक्रमाची स्वप्ने पाहत होतो. मी म्हणालो, तू सांगतेस ते कितपत खरं आहे हे मी म्हातारा झाल्यावरच मला कळेल. म्हातारपणी मी काही पोरकटपणा करू लागलो तर त्यावेळी ययू अजून लहान आहे म्हणून तू मला क्षमा करशील ना? सद्गतीत स्वराने आई उत्तरली, तू म्हातारा झालेला माझ्या दृष्टीला पडावास एवढीच परमेश्वरापाशी माझी प्रार्थना आहे. या शब्दांमागचे तिचे दुःख इतरांना कळत होते की नाही कोणाला ठाऊक. पण ते शब्द ऐकून मला वाटले, यती ज्या काळ रात्री पळून गेला होता ती आईच्या डोळ्यांपुढे अजून उभी आहे. तिची एखाद्या राक्षसिणीसारखी तिला भीती वाटत आहे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.